इथं बसल्यात आमच्यासाठी, आमचं व्यथा ऐकण्यासाठी, की आमचं खरंच व्यथा ऐकून घ्यावा ही माझी नम्रपणे विनंती आहे. की आम्ही खूप दिवसापासून अस्तंभाई लढत आहे आमच्या समाजासाठी. आज मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला खूप वेदनादायक होते मुस्लिम समाजासाठी. कारण मुस्लिम समाज एकटा नाही आहे, अल्पसंख्या बोलता. अल्पसंख्यामध्ये बऱ्याच जातीचे लोक ह्याच्यामध्ये येतात. ख्रिश्चन आहे, आता भाईने म्हणले जैन आहे, ख्रिश्चन आहे. ओबीसीमध्ये अल्पसंख्या म्हणले तर अल्पसंख्या फक्त मुस्लिम समाजासाठी नाही, इतर जातीचे धर्माचे बी लोक इथं काम करते. तर मुस्लिम समाजालाच वंचित का ठेवण्यात येतं नेहमी, की मुस्लिम समाजाला आरक्षणच्या महिलांच्या आता 30% आरक्षण देण्यामध्ये हातात अजून बी लागलं नाही. आमचं महिलांचे जे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आता लहान मुलीपासून आमच्या महिला बहिणीच सुरक्षित नाही हे महाराष्ट्रभरामध्ये. की आज बिल्किस बानूचं ऐकलं तरी एवढी वेदनादायक होती आम्हाला, तिला एवढी छेड करण्यात आली. आज दिल्लीमध्ये ते घटना घडली, स्वतः मी दिल्लीला गेले होते. मणिपूर जैसे घटना घडली की आज कितीतरी मुस्लिम समाजावर अन्याय होतो. आता विशालगडची घटना बघितली, तिथं जातीवादी निर्माण करण्यात आली. थेट निर्माण करून मुस्लिम समाजावरच हल्ला केला. जास्तीत जास्त मुस्लिम समाजाच्या मुलांना, मुस्लिम समाजाच्या महिलांना मारण्यात आला. की असं जे वंचित मग आपण टाकायला चालेल. आम्ही सर्व जाती धर्माला मिळून घेऊन चालतो. कुठल्याही जाती धर्माबद्दल आम्ही अजिबात मुस्लिम समाज कधीच हे करत नाही. सर्वांना सामुदायिक मराठा आरक्षण असू दे या ओबीसी आरक्षण असू दे, सर्व जाती धर्मासाठी आम्ही पहिला पुढून मुस्लिम समाज असतो. आज हे विचार करत नाही की तो कुठल्या जाती धर्माचा आहे, पण जेव्हा ते लढायला उभा राहतो त्याच्यासाठी आम्ही तिच्या बाजूने उभा राहतो. तिच्या समाजाला न्याय भेटायला पाहिजे, त्या समाजाला खरंच गरज आहे त्या समाजाची, म्हणून तिला भेटायला पाहिजे, हे आम्ही लढत असतो. आज मला एकच खंत वाटतो, आज मी गेले कित्येक वर्ष आरपी मध्ये 25 वर्ष मी काम केले पश्चिम महाराष्ट्राच्या पदावर. मी नेहमी बोलत आलेले, आंदोलनं केली, रस्त्यावर उतरली, तेव्हा एवढी छेड, एवढी अत्याचार नाही होत. आज जर जे घटना बघतो हे 10 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जे घटना जी सुरुवात झाली, तर असं वाटतं की महिला म्हणून काम करण्याचं का गरज आहे. महिला का पुढे यावा. स्वतःची भीती राहिली मनामध्ये की कशासाठी लढावा, काय शब्द बोलले तर महिलांवर आमच्यावर काय अन्याय होऊ शकतो, हे आम्हाला मनामध्ये भीती बसलेली आहे. मुठ्ठीमध्ये जीव घेऊन आम्ही फिरायला लागले महाराष्ट्रावर. मला सगळ्यांना, सर्व पक्षाच्या लोकांना एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला कुठल्याही समाजाला, आमचे जे समाज अल्पसंख्या म्हणून तुम्ही टाकून देता ना, अल्पसंख्याला पुढे येऊ देता, त्या अल्पसंख्याचे मुद्दे मांडण्यात यावे. की आम्ही एक विश्वासाने तुम्हाला डोळे झाकून निवडून देता, आज खासदार बनवता, आमदार बनवतो, नगरसेवक बनवतो. आमचं म्हणणं एकच आहे, सर्व पक्षांना माझं एकच सांगणं आहे की जे आम्ही लढतो, आज लढा द्यायला लागले. असलमभाई आज रस्त्यावर उतरले, दिल्लीपर्यंत पदयात्रा काढलेत 1 तारीखपासून, आणि मी स्वतः त्यांच्या बरोबर उभी राहणार आहे. की त्यांची जेव्हापर्यंत यात्रा संपणार आहे तेव्हापर्यंत मी त्यांच्या बरोबर उभी राहणार आहे. मी बी स्वतः चालणार आहे. तर जे महाराष्ट्रामध्ये जे घटना घडायला लागले, मुस्लिम समाजाला खरंच आरक्षण भेटायला पाहिजे. मुस्लिम समाजावर जेवढे आमचे मागणी आहे ते मागण्या संसदमध्ये मांडण्यात यायला पाहिजे. की जेवढे मुख्यमंत्री असू दे, प्रधानमंत्री असू दे, या गृहमंत्री साहेब असू दे, मला नम्रपणाने विनंती आहे त्यांना की आम्हाला वंचित ठेवू नका. आम्हाला बी गरज आहे, आमच्या मुली बी शिक्षणासाठी अडथळा येतं, आमच्या मुली बी शिकायला पाहिजे, आमच्या मुली बी IPS अधिकारी व्हायला पाहिजे, आमच्या मुली बी टीचर व्हायला पाहिजे, आमच्या मुलीने बी डॉक्टर व्हायला पाहिजे. जेव्हापर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही, जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तेव्हापर्यंत आम्ही लढत राहणार. जेव्हापर्यंत आमच्यामध्ये जीव आहे तेव्हापर्यंत आम्ही लढा देणार. मला सर्वांना, खासदार आमदारांना सगळ्यांनाच विनंती आहे